नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 31 मार्चच्या भागामध्ये ज्योती आता रागाला आलेला असतो आणि तो सावित्रीला म्हणतो, याचा अर्थ माझ्या तळमळीला काहीच अर्थ नाही. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तळमळीला अर्थ आहे म्हणून तर रात्रीचा दिवस केला ना मी. गरम तव्यावर हात बी भाजून घेतला, दादांचं बोल खाल्लं, माहेरची वाट दाखवली तरी बी अभ्यास करत राहिले. अजून काय करायला पाहिजे म्या. तेव्हा ज्योती म्हणतो, मला तर वाटतं हा सगळा दिखावा होता. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, काय म्हणताय तुम्ही, माझ्या समध्या कष्टांची ही किंमत केली तुम्ही, सगळा दिखावा आहे म्हणताय. आणि मला नाही पटलं मालक. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण तू तर कुठं पटल असं बोलतेस. तेव्हा सावित्री म्हणते, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण यापुढं म्या पाटी आणि खडू हातात घेणार नाही म्हणजे नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मुसळामागं दडतेस तू. तर सावित्री म्हणते, काय म्या मुसळामागं दडते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण मुसळामागं माणूस दडत नाही हे तुला माहिती नाही. तेव्हा सावित्री म्हणते, इब्रतीला मुसळ समजू नका मालक, म्या माझ्या घराच्या इब्रतीमागं उभी आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे, आणि हे घे असं म्हणून पाटी तिला देत असो. तर सावित्री म्हणते नाही. तर तेव्हा आता ज्योती ती पाटी बाजूला ठेवतो आणि हातामधला खडू जोराने फेकतो आणि रागारागात तिथून निघून जातो. आणि तेव्हा सावित्रीला तर त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तर इतक्यातच आता इकडे गंगाधर शास्त्री असतात आणि त्यांच्या भोवतीने बरेच जण उभे असतात. आणि तेव्हा एक जण येतो आणि म्हणतो, अहो पंत पंत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, हे कासरे कसले, म्हणजे त्याच्या हातामध्ये कासरे असतात. तर तेव्हा त्यातला एक जण म्हणतो, अहो हे जाण्या गायींचे कासरे. तर तेव्हा तो सांगतो, होय पंत, रामागवळ्याने गायी देवाला समर्पित केल्या. तर तेव्हा गंगाधर शास्त्री मोठमोठ्याने हसू लागतात आणि म्हणतात, शाबास, अशीच अद्दल घडली पाहिजे. आता या गायी जिथे जिथे जातील आणि लोक पाहतील, मग ते म्हणतील शास्त्र मोडलं म्हणून रामागवळ्याला गायी जाण्या म्हणून सोडाव्या लागल्या. असं म्हणून ते परत हसू लागतात आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी सुद्धा हसू लागतात. आणि तेव्हा एक जण म्हणतो, वा पंत वा, तुमच्या बुद्धीस तोड नाही, किती ती दूरदृष्टी. आणि नाना काय वेगळे होते. तर तेव्हा दुसरा विचारतो, पण कोण नाना. आणि तेव्हा तो सांगू लागतो, पेशवाईत कोण नाना होते हे विसरलात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, छे, त्यांची कुठे बरोबरी, परंतु ते बनण्याचा प्रयत्न करायला हवा. अहो ते असताना कोणाची टाप होती का शास्त्र सोडून वागायची. घराला शास्त्राचे वळण, पेटीला कर्मकांडाचे वळण आणि पुण्याला धर्माचे वळण, आणि ते दिवस आपल्याला आणायचे आहेत. तर तेव्हा त्यातला एक जण म्हणतो, त्यासाठी गोंदामाळ्याच्या पोराचा बंदोबस्त करायला हवा म्हणतो मी. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, सिंच्या सापडायला हवा ना, त्याला या वाड्यात पाणी भरायला लावतो का नाही ते पहा. तर तेव्हा दुसरा म्हणतो, ते तसे करणे म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा मळ हो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, फक्त तुम्ही त्या ज्योत्याच्या पाळत्यावरती राहा. तर तेव्हा दुसरा विचारतो, त्याची शाळा नाही का बंद करता येणार. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, त्याने मेख मारले हो. मिशनरी शाळेत शिकण्यासाठी त्याने इंग्रजी शाळेतून इंग्रजी साहेबाची परवानगी घेतलेली आहे, त्यामुळे तिथे आपण काहीही करू शकत नाही. तर दुसरा म्हणतो, म्हणजे उघड करू शकत नाही, परंतु गुप्तपणे करू शकतो ना. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, हो करू शकतो, तर कोण अडवणार आपल्याला. तर एक जण म्हणतो, मग का थांबलोय आपण. आणि दुसरा म्हणतो, होय, आणि सरकारनं तसं स्पष्टही केलंय की धर्माच्या बाबतीत आम्ही नाक खुपसणार नाही म्हणून, त्याचाच फायदा उठवावा. आणि असे कानावर येत आहे की तो बायकोला अक्षर ओळख करून देत असतो म्हणून. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, या गोष्टी खऱ्या नाहीत. परवा कोण भटांनी सांगितलं म्हणून मळ्यात गेलो आणि तोंड घशी पडलो, परंतु त्याचे काय काय सांगावे. आणि थोडं थांबून म्हणतात, तुम्ही एक काम करा, माणसे निवडा आणि त्याच्यावर पाळत ठेवा. ज्योत्या एकटा शिकतोय का तो त्याच्या बायकोलाही शिकवतोय हे पहा आणि माहिती काढा. तर तेव्हा एक जण म्हणतो, काढली, लावतो हेर मागे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, प्रत्यक्ष जर तो सापडला तर अशी जालीम शिक्षा देईन की लोकांना शंभूकच आठवला पाहिजे. त्या धसक्याने कोणी आपला पिढीजात धंदा सोडून ज्ञानाशी सलगी करताना हजारदा विचार केला पाहिजे. असं त्यांनी ओरडून बोलल्यानंतर आता सर्वजण त्यांना संमती देतात. तर मित्रांनो, आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी
इकडं ज्योती सगळं काही आवरून वगैरे तयार झालेला असतो, पण सावित्री अजून मात्र झोपलेलीच असते. आणि ज्योती आता आपली पुस्तकं वगैरे घेतो आणि शाळेसाठी जायच्या तयारीत असतो. आणि ज्यावेळेस मागे वळून बघतो तर सावित्री अजून झोपलेलीच असते आणि तो तिला हाक मारत असतो, पण सावित्री अजून गाढ झोपेत असते. तर ज्योती म्हणतो, अजून कशी उठली नाही, असं म्हणून तिच्या जवळ जातो आणि तिला हात लावून बघतो तर तिला खूप जोराचा ताप असतो. आणि ज्योती म्हणतो, हिला तर चांगलाच ताप आहे. आणि तो लगेचच जाऊन थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन येतो आणि त्यानंतर सावित्रीच्या कपाळावरती त्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागतो. पण सावित्री अजूनसुद्धा झोपेतच असते. आणि पट्ट्या ठेवत असताना ज्योती आता मनातल्या मनात म्हणतो, उगीच भांडलो आपण, कधी तिला शब्दाने बोललो नाही आजवर, पण काल हुज्जत घातली. त्यात त्या सुमन गवळणीवरचा अन्याय तिने खूपच मनाला लावून घेतलाय. घटना प्रत्यक्षात पाहिल्याने तिने शिक्षणाचा धसका घेतला, पण आपला आग्रह आणि त्यात आपण नाही ते बोललो, सर्वांचा परिणाम ताप आला, असा तो सगळा काही विचार करत असतो. आणि त्यानंतर तिच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलू लागतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि परत म्हणतो, आहे थोडा फरक आहे. म्हणजे सावित्रीचा ताप तर थोडासा उतरत असतो. आणि आता ज्योती परत तिच्या कपाळावरती पट्ट्या ठेवू लागतो. आणि त्यानंतर आता ज्योती स्वयंपाकघरामध्ये येतो आणि आता तो एकटाच असतो, त्यामुळे तो आता विचार करू लागतो. म्हणतो, काय करू आता, मी काय करू? आणि म्हणतो, तांदळाची पेज बनवतो म्हणजे ताकद येईल, असं म्हणून तो आता तांदळाची पेज बनवायसाठी तयारी करू लागतो. आणि अगोदर तांदळाचा डबा घेतो आणि एका पातेल्यामध्ये तांदूळ काढतो आणि त्यामध्ये आता पाणी ओततो. आणि आता हे सगळं काही करत असताना त्याच्या हातामधून एक भांडं पडतं आणि इकडे आता सावित्रीला थोडंसं ते ऐकू जातं आणि तिला आता जाग येऊ लागते. आणि ज्यावेळेस ती जागी होते तर तेव्हा तिच्या कपाळावरती पाण्याची पट्टी तिला दिसते. आणि ती पट्टी बघितल्यानंतर ती म्हणते, पट्टी कोणी ठेवली? आणि त्यानंतर ती अलगद उठते आणि आवं असं म्हणून ज्योतीला हाक मारत असते. आणि परत थोडं थांबून आवं असं म्हणून परत हाक मारते. आणि थोडं थांबून एकदमच ती म्हणते, सासूबाई, ताईसाब. आणि तिच्या अंगामध्ये थोडासुद्धा त्राण नसतो, तरीसुद्धा ती कसं बसं धडपडत उठते आणि स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागते. आणि इकडे तर ज्योतीने आता चूल वगैरे पेटवलेली असते आणि त्याच्यावरती तो आता भाताची पेज करायसाठी ठेवतो. आणि त्याच्यानंतर अजून एक डबा घेतो आणि त्याच्यामधून पीठ घेतो आणि तो भाकरी करायची तयारी करत असतो. आणि इतक्यातच आता सावित्री तिथं येते आणि ते सगळं काही बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते, अहो मालक. तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, अगं सावित्री, तू इथं काय करतेस? तुला बरं नाही वाटत आहे ना, जा बरं जाऊन झोप. तर तेव्हा सावित्री म्हणते, न गं, पर अहो काय करताय तुम्ही? तर तेव्हा ज्योती म्हणतो, भाकरी करतोय. तर तेव्हा सावित्री म्हणते, नाही नाही अहो, शोभत नाही तुम्हाला, कोणी बघितलं तर लोक काय म्हणत्याल? तर ज्योती म्हणतो, शिकायला गेलं तर लोक काय म्हणतील, भाकरी केलं तरी लोक काय म्हणतील, श्वास घेतलं तरी लोक काय म्हणतील, किती घाबरायचो लोकांना. तर सावित्री म्हणते, अव ही कामं आम्हा बायकांची, पुरुषांनी असं चुलीपासनं बसणं नाही शोभत. तेव्हा ज्योती म्हणतो, का पुरुषाला चूल चावते का? इथं बायकोला ताप भरलाय, थंडी वाजते, तरीसुद्धा पुरुषानं चुली पुढं बसायचं नाही. मग काय करायचं, गादीवरती बसून राहायचं का आराम करत लोळत पडायचं? तेव्हा सावित्री म्हणते, अव मी पाया पडते तुमच्या, व्हा ना मग. तर तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री काय करतेस तू, थकवा आलाय तुला, अगं तुला आरामाची गरज आहे, जा तू जा, मी आलोच. तेव्हा सावित्री म्हणते, चालल, मला समज चालल, पर असं तुम्ही घरात भाकऱ्या भाजलेलं नाही चालणार. तेव्हा ज्योती म्हणतो, का मी घरात भाकरी भाजली तर काय आबाळ कोसळणार आहे का माझ्यावर? तेव्हा सावित्री म्हणते, मी बोलणार नाही तुमच्याशी. तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे, बोलूच नकोस, त्यापेक्षा जाऊन पड, आराम कर. अगं मी तुझ्यासाठी काय केलंय बघ, ते बघ. अगं तांदळाची पेज बनवली आहे, गरम गरम ती पेज घेऊन येतो आणि तुला खाऊ घालतो, जा तुम्ही आलोच. असं तो म्हणत असो तर सावित्री डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अहो कधीतरी ऐका की माझं, व्हा माग, तुम्हाला शपथ आहे माझी. असं म्हणून ती कशी बशी उठून उभी राहते आणि परत तिचा तोल जात असतो. तर तेव्हा ज्योती लगेचच उठतो आणि तिला सावरतो आणि तिला धरतो आणि म्हणतो, सावित्री अगं तो आराम कर, तू चल 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 आराम कर, तुला आरामाची गरज आहे. तेव्हा सावित्री नाही नाही असं म्हणत असते, पण ज्योती तिला आता बळजबरी घेऊन जाऊ लागतो
आणि सावकाश सावकाश असं म्हणत तिला आता खोलीमध्ये परत घेऊन येतो आणि ती खाली बसत असताना परत तिचा तोल जातो आणि ज्योती आता तिला म्हणतो, तू बस इथे, मी आलोच पेज घेऊन. तेव्हा सावित्री परत म्हणत असते, अहो नका जाऊ चुली पुढं, मी हात जोडते. तेव्हा ज्योती आता परत तिच्या कपाळाला हात लावून बघतो आणि म्हणतो, तू बस, मी आलोच पेज घेऊन. असं म्हणून तो चाललेला असतो तर सावित्री त्याचा हातच पकडते आणि त्याला थांबवते आणि म्हणते, अहो किती कराल माझ्यासाठी. तेव्हा ज्योती म्हणतो, हेच तर तू रोज करतेस माझ्यासाठी, मी तर आजच करतोय, केलं तर पाहिजे. मी पेज आणतोय, ती खाऊन घे, ताकद येईल. तेव्हा सावित्री आता हो असं म्हणून मान डोलवते. तेव्हा ज्योती म्हणतो, टेकून बस, मी आलोच, असं सांगून तो आता पेज आणण्यासाठी जातो बाहेर. आणि सावित्री आता तशीच तिथे टेकून झोपी जाते थोडी. आणि इतक्यातच आता ज्योती परत पेज घेऊन येतो आणि म्हणतो, हे घ्या पेज, खाऊन घ्या, म्हणजे ताकद येईल. आणि म्हणतो, बघ गरम आहे, कशी झाली ती सांग. आळणे असेल तर मीठ माग, आणि मीठ जर जास्त झालं असेल तर गप खा, काहीच बोलायचं नाही. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सावित्री थोडीशी हसते आणि त्यानंतर पेजेचा एक घास आपल्या हाताने तिला भरवतो आणि तिला विचारतो, कशी झाली. तर सावित्री तर त्याच्याकडे बघत खूप छान हसत असते आणि तिच्या डोळ्यामधून थोडंसं पाणी आलेलं असतं. आणि आता ज्योती जेव्हा तिच्या डोळ्याकडे बघतो तर तेव्हा तिला म्हणतो, असं होतं, आपल्याकडे बायकांना काळजी घेणारे नवरे बघण्याची सवयच नाही. आपल्याकडे कसं, का ग, जा ग, दणका देऊ का. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सावित्री आता हसू लागते. तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे बैल मारावा तासोताशी आणि बायको मारावी तिसऱ्या दिवशी, हे असं असतं. असं म्हटल्यानंतर सावित्री अजून हसू लागते आणि ज्योतीसुद्धा हसत असतो. आणि तेव्हा सावित्रीला थोडासा ठसका येतो तर ज्योती आता तिला हळूहळू असं म्हणून पाठीवरनं हात फिरू लागतो आणि तिला विचारतो, सावित्री काय होतंय. आणि थोड्या वेळाने आता सावित्रीचा ठसका थांबतो तर ज्योती म्हणतो, ठीक आहे ना. तर सावित्री हो असं म्हणते. तर ज्योती आता परत सावित्रीला पेज भरवू लागतो आणि म्हणतो, म्हणून आपल्याकडे देवी असली तरी तिला पतीचे पाय चोरताना बघायची सवय आहे आणि नवऱ्याने पाय चेपले तर ते पाप, आणि आधी खाल्लं तर घोबडाचा जन्म मिळतो. तेव्हा सावित्री म्हणते, होय. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मग कशाला खाईल ती. तेव्हा सावित्री आता विचारते, मालक, मी शिकायला नकार दिला म्हणून नाराज झालात ना, वाईट वाटलं ना. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री, तू नकार दिलास त्याचं मला वाईट नाही वाटलं, म्हणजे तुझी इच्छा नसती आणि तू नकार दिला असतास तर मी समजू शकलो असतो, म्हणजे कारणानं तू मला नकार दिलास त्याचं मला वाईट वाटलं. तर तेव्हा सावित्री म्हणजे काय असं विचारते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे एखादी चांगली गोष्ट न स्वीकारणं याला मी पाप म्हणतो. तर तेव्हा सावित्री म्हणते, पाप. तर ज्योती म्हणतो, हो. आणि म्हणतो, त्या गवळ्याच्या सुमननं प्रायश्चित्त घेतलं पण त्याने ती पवित्र झाली का. आणि म्हणतो, हे पवित्र अपवित्र कोण ठरवतं ग. आणि त्या सुमनचा हात भाजला, तिला दुखापत झाली, शिवाय त्यांच्यातल्या त्या 2 दुभत्या गायी देवाला सोडाव्या लागल्या ते वेगळंच, त्यांचं केवढं प्रापंचिक नुकसान झालं. बरं, हे सगळं शास्त्रानं चालल्यामुळे तक्रार करणार कोण. म्हणजेच गुलामांना गुलामीची जाणीव होऊ न देता त्यांचं मनोबल खच्ची करणं, हेच तर षडयंत्र आहे आणि हेच ब्राह्मणांचं कसब आहे. आणि असं आता ज्योतीने सांगितल्यानंतर सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ज्योती पुढं म्हणतो, स्त्रियांनी शिकू नये असं ग्रंथात लिहिलंय. आणि विचारतो, कोणता ग्रंथ, कोणी लिहिला. आणि स्त्रियांनी तो वाचलाय, कारण स्त्रीला तर शिकूच दिलं जात नाही. स्त्री शिकली तर ती बिघडेल, ती ज्ञानी झाली तर कुणाचं ऐकून घेणार नाही, तिला बरं वाईट सगळं काही कळेल, म्हणून स्त्री गुलाम. आणि पेज भरवत तिला म्हणतो, स्त्री ही सेवा करणारी हवी, घरी शेतात राब राब राबणारी हवी. स्त्री एक उपभोगायची आणि शोभेची वस्तू आहे. तिला स्वतःचं मन नाही, विचार नाही, भावना नाही. आणि जर तिने शिक्षण घेतलं तर ती स्वतःच्या पायावर उभी राहील, तिला स्वतंत्र अस्तित्व मिळेल, ती आरेला कार्य करायला शिकेल, वर्चस्व जुगारून लावेल. आणि म्हणूनच त्या स्त्रीला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवायचं आणि त्यावर धर्मरूढींचा एक भला मोठा दगड ठेवायचा, म्हणजे त्यातून तिने बाहेर पडण्याची धडपड केली, प्रयत्न केला तर ती कधीही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. आणि त्यात म्हणतात, धून, जनावर आणि बायको
हे जेवढे बडवाल तेवढे चांगले, ते हातावरती येतात. म्हणजे ढोल अजून चांगला वाजतो. बायको भीतीने चांगली राहते आणि जनावरे शिंगे उगारत नाहीत. काय असं तो म्हणत असताना सावित्री म्हणते, मालक, म्हणजे तिला तर धक्क्यावरती धक्केच बसत असतात. तर तेव्हा ज्योती पुढं म्हणतो, माणसाच्या क्षमतेला बंधनात अडकवून त्याला गुलाम करणं हे पाप आहे. आपल्याला आपलं आयुष्य हवं तसं जगता यायला पाहिजे. ज्यानं पुढच्या पिढ्यांचं आयुष्य सुखाचं होईल ते स्वीकारलं पाहिजे. पण ते होत नाही. आपला समाज शिकू दिला जात नाही. आणि स्त्रिया त्या तर कुठल्याही जातीच्या असो, धर्माच्या असो, त्यांना तर शिकूच दिलं जात नाही. आणि त्यातूनही आपण धाडस केलं तर पुढे काहीतरी घडू शकतं हे कोणाला कळत नाही. आणि तसा कोणाला विचारच करायचा नाही. आणि असं तो बोलता बोलता त्याने सगळी काही पेज सावित्रीला पाजलेली असते. आणि तो खाली बघतो आणि पेजचं भांडं रिकामं असतं. आणि तो म्हणतो, झालं, संपलं. बोलण्याच्या नादात पेज संपली. आणि विचारतो, अजून आणू का? तेव्हा सावित्री म्हणते, नको, माझं पोट आणि मन दोन्ही बी भरलं. तेव्हा ज्योती आलोच असं म्हणतो आणि ते सर्व काही घेऊन तिथून बाहेर निघून जातो. आणि तेव्हा सावित्रीच्या डोक्यामध्ये आता ज्योतीचेच शब्द घुमत असतात. तो म्हणालेला असतो आत्ताच, तिने शिक्षण घेतलं की ती स्वतःच्या पायावरती उभी राहील, तिला स्वतंत्र अस्तित्व मिळेल. आणि स्त्रिया त्या तर कुठल्याही जातीच्या असो, धर्माच्या असो, त्यांना तर शिकूच दिलं जात नाही. आणि म्हणूनच त्या स्त्रीला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवायचं. आणि त्यातूनही आपण धाडस केलं तर पुढे काहीतरी घडू शकतं हे कोणाला कळत नाही. आणि तसा कोणाला विचारच करायचा नाही. असं सगळं काही तिच्या डोक्यामध्ये घुमत असतं मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती आता सावित्रीला म्हणतो, आजारी माणूस मागे चालत आलं सुद्धा, भाताच्या पेजनं एवढी तरतरी आली. तर तेव्हा सावित्री म्हणते, तुमच्या बोलण्यानं आली तरतरी. आणि मित्रांनो, तिने तर चक्क आपल्या हातामध्ये पाटी आणलेली असते आणि त्याच्यावरती खडूने आरंभ असं लिहिलेलं असतं. आणि ती आता ज्योतीला म्हणते, कोणाला तर धाडस करावं लागल आणि ते म्या का नाही करायचं. आजपासून ही सावित्री अक्षरांची, असं ती सर्व काही बोलत असते. आणि तेव्हा ज्योतीला तर ते सगळं काही अभिमानास्पद वाटत असतं आणि भरून आलेलं असतं. तर त्यानंतर आता बाहेर एक जण येतो आणि तो दादांना सांगत असतो, आज महागणपतीच्या मंदिरात सजावटीसाठी फुले पाठवा, सत्कार समारंभ आहे. हरिपंतांचा मुलगा गोपाळला मोठ्या हुद्द्याची नोकरी लागली आहे. तर त्यानंतर दादा आणि राजाराम फुलं वगैरे घेऊन चाललेले असतात. आणि तेव्हा सावित्री म्हणते, अहो, हे एवढं शिकतात, मग ह्यांचा सत्कार नाही होणार. तर तेव्हा दादा म्हणतात, सत्कार व्हायला तो काय ब्रह्मदेवाच्या मुखातून पडलेला नाही. आणि असं दादांनी म्हटल्यानंतर सावित्रीला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.